एक नातं असं सुद्धा आहे जी की मुलाला जन्म न देतासुद्धा आईसारखं प्रेम करते, ती म्हणजे आपल्या आईची बहीण म्हणजेच आपली मावशी. आईनंतर मुलांवर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली मावशी, खूप लळा लावणारी व्यक्ती म्हणजे मावशी. खरंच हे नातं खूप जिव्हाळ्याचं असतं आणि खूप लाडाचं सुद्धा असतं. त्याच लाडाच्या नात्यासाठी आणि माझ्या इटुकल्या पिटुकल्या चिकूसाठी मी एवढी जीवाची वडाताण करून निघालेली आहे माहेरी. कारण माझी लहान बहीण आहे ना, ती आली होती आईला भेटण्यासाठी आणि ह्या पिल्लूची ओढ होती म्हणूनच मी एवढा ओढाताण करून जेवायची आले होते. पहिल्या स्टार्टिंगला ज्या दिवशी ती इथं आली होती ना, तर त्या दिवशी त्याने घरात पाऊल टाकल्या विचारलं होतं माऊ कुठे आहे म्हणून. तर ह्या एवढीशा पिल्लूसाठी मी खरं तर खास एवढी 1 तासाच्या भेटीसाठी मी आलेली आहे. तर एवढी माझी थोडीशी तब्येत खराब होती, माझा यायचा मूड नव्हता, पण ह्या चिकूसाठी आले मी. कारण चिकूला आता जर भेटली नसती ना 1 तास, तर त्यानंतर पुढचे 2-4 महिने किंवा 6 महिने तर आमची भेट झाली नसती. दिवाळीच्या वेळेसच भेट झाली असती. त्यावेळेस पण मला घरात कोण करायला नसल्यामुळे मी पण कुठं जात नाही, त्यामुळे आमची जास्त काही भेट होत नाही. पण आता खास चिकूच्या भेटीसाठी मी एवढी जीवाची वडाताण करून आले. 1 तासभर छान अशा गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर बहीण जायला निघाली. त्यांचा आवरल्यानंतर आम्ही एक छोटासा व्हिडिओ काढला. कारण तिथे गेल्यानंतर किती गप्पा मारू आणि किती चिकूच्या पप्प्या घेऊ असं झालं होतं. त्यानंतर ते सगळे जेवणं वगैरे झाली. त्यानंतर ते जायला निघाले आणि बाळाला एवढी माझ्या झोप लागली होती, तर एवढ्या जांभळ्या येत होत्या त्याला. पण तेवढ्या मिठीमध्ये सुद्धा मी जिथं मागते ना, त्याने मला त्याचे गोड गोड पापे दिले. इतकं भारी वाटतं ना, खरंच हे नातं खूप खूप म्हणजे खूप भारी असतं. ज्यावेळेस समर्थ लहान होता ना, तर त्यावेळेस माझी बहीण एवढेच लाड करायची जसं आता मी चिकूचे करते तेवढे. खरंच हा चिकू आहे ना, खूप म्हणजे खूप आमच्या जीवनामध्ये आहे ना, खूप आनंद घेऊन आला. खूप नवसाने झालेलं माझं चिकूलं. आज तो शाळेत चाललेला आहे. आता खूप म्हणजे 2.5-3 वर्षाचा झाला आहे. स्कूलला घातलं आहे. तर खूप छान वाटतं. बघता बघता माझं एवढंसं मांडीवर होतं ते पिल्लू एवढं मोठं झालं आणि आता स्कूलला निघालं. इतका लाड करावा असं वाटतं ना, खूप म्हणजे खूप त्याचे किती लाड करावे आणि किती नाही असं होते. मी जाताना त्याला बॅट घेऊन गेले होते, तर एवढं त्याला खूप भारी कौतुक वाटलं. त्याने बॅट बघून परत माझ्याकडे आला. आधी मला गाडीवरनं बघितल्या इतका पळाला होता आणि व्हिडिओ कॉल केला की एवढा बोलतो, फोनवर एवढा बोलतो आणि समोर आले की त्याला असं वाटलं की माऊ आले. आता इतकं घरात जोरात पळत निघाला होता, पण जशी माझ्या हातात बॅट बघितली ना, तसा परत तो खाली आला. असं चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मी आणलेली बॅट जी आहे ना, ती हातामध्ये घेऊनच मिरवत होता. माऊने आणले सगळ्याला सांगत होता. आता जसं मी चिकूचं लाड करते तसंच माझी बहीण लहान असताना समर्थाचे लाड करायची. आता ती निघाली, त्यानंतर आम्ही सुद्धा निघणार थोड्याच वेळाने. चला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.